आज कॉम्बिनेशन ठेवलाय, सगळे फिल्डर उतरवले, अनुभव घेत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अनुभवी अनुभव मिळणं गरजेचं आहे. पण आपण पाहतोय शेवटची मॅच क्वालिफाईड टीम असेल, यामधील एक संघ जो टॉप 8 मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील तारापूर कलंदर पहिली टीम पाहायला मिळेल टॉप 8 मध्ये, दुसरी टीम पॅराडाईज, तिसरी टीम नक्कीच आपण पाहिली. एका बाजूला आपण पाहतोय दीपक, दुसऱ्या बाजूला ब्रावो. मागच्या मॅच मध्ये ब्रावोचा जर विचार केला तर लवकर विकेट घ्यायला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळालं बॅटिंग झाली नाहीये. तर आपण पाहतोय पहिला चेंडू यश, त्यावेळेस पहिला चेंडू अटॅक केलाय, अटॅक खूप चांगला होता. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं जाईल. पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय चौकारणीशी, चौकार आलाय. एकदा आपण पाहतोय त्यावेळेस पाहिलं तर पहिला षटक, पहिल्या षटकातील दुसरा चेंडू असेल यशच्या हातचा. हा देखील चांगला फटका होता, परंतु त्या ठिकाणी हरीश चेंडूला पकडतोय. रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू आलाय. चांगला चेंडू यावेळेस ऑफसाईड रिझन चेंडू ठेवला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर प्रहार केला गेला. यावेळेस चेंडू हवेत. ओहो, प्रयत्न होता या ठिकाणी चेंडूला पकडण्याचा. एफर्ट लावली होती, ड्राईव्ह मारली होती, परंतु आपण पाहतोय या चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू सिंगल रन साठी जाईल. सिंगल रन्स येते. चांगला प्रयत्न होता दुर्ग्याचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय यश चांगले चेंडू हाताळतोय आता मात्र. यावेळेस पाहतोय बॉक्स अगदी जवळ चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते एकंदरीत 6 धावा. काही वेळेस शॉर्ट ऑफ द चेंडू, शॉर्ट चेंडूवर जर पाहिलं तर इथे चांगला प्रयत्न केला गेला, चांगला फटका मारला गेला आणि दंडित केला गोलंदाजाला चौकारासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. चौकारांशी धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 10 धावा झाल्या आहेत. पण आपण पाहतोय अजूनही या षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे. यश ज्याने 2 चौकार आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीतून आल्यात, चांगली बॅटिंग दर्शवत असताना जर पाहिले तर दोन्ही चौकार जर पाहिले तर दीपकच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालंय. दीपक चांगला केलाय. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिले तर दीपक त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली होती. चांगली बॅटिंग केली होती. तिथून आपण पाहतोय शेवटचे चेंडू असतील या षटकातील. हा देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा दुर्गे आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्टली हिट आणि गडी बाद. शून्य गडी बाद होईल. राव या ठिकाणी पुन्हा एकदा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कामगिरी पुन्हा एकदा आपण पाहतोय राहुलची. तिथून थोडस नाराज करताना फक्त राव स्वतः नाराज झालाय. रनआउटच्या रूपाने ज्या पद्धतीने गडी बाद झाला, गरज नव्हती असं म्हणतोय ते रन्स घेण्यासाठी, परंतु दीपकने प्रोत्साहित केलं की रन्स आपण घेऊयात आणि त्यासाठी जर पाहिलं तर विकेट मिळालाय. सोनू आलाय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनू. तिथून आपण पाहतोय देवा आलाय गोलंदाजी ट्रॅक वर. जास्त अनुभव मध्ये आपण देवाला पाहतोय. एक टीम मध्ये बॅकरची भूमिका हीच पाहायला मिळाले. एक वेगवान गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातंय. पहिला चेंडू जर पाहिलं तर यॉर्क टाईप चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मात्र हे चेंडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. जास्तीत जास्त ब्लॉक हॉल चेंडू करण्याचा प्रयत्न करेल. या मैदानावर जर पाहिलं तर आधी या गत वर्षी देखील खूप चांगले खेळले होते तेव्हा टीम.
त्यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय सिंगल रन्स गेलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो एकंदरीत 12 रन्स. 12 रन्स आतापर्यंत पाहतोय आपण. षटक क्रमांक दुसरं आहे मैदानाच्या आतमध्ये चालू. याही वेळेस फटका फसलाय, प्रॉपरली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दुर्ग्याचं आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 3 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी दर्शवली देवाने. तिथून आपण पाहतोय वा काय जबरदस्त चेंडू. सरळ जर पाहिलं तर पायावर आदळला चेंडू. लेगबायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. सिंगल रन्स या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 13 धावा जाऊन पोहोचले आहेत. एक चेंडू डॉट आलाय या षटकामध्ये. 3 चेंडूवर जर पाहिले तर 3 धावा नक्कीच येताना सिंगल सिंगल रन्स मात्र बनवले गेले. इथून अजूनही जर पाहिले तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा देवाचा तोच चेंडू आपण पाहतोय. ब्लॉक होल चेंडू. ब्रह्मास्त्र म्हणून ज्याकडे पाहिलं जातं अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये असे कमी चेंडू पाहायला मिळत आहेत जे ब्लॉक होल मध्ये मारणारे खेळाडू. तर तो आज आपण पाहतोय जे वेगवान गोलंदाज आहेत मध्ये राहुल मालीचं नाव घेईल, संतोष शर्माचं नाव घेईल, त्यानंतर देबा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक खेळाडू वारंवार आपण पाहतोय जास्तीत जास्त वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्याचमुळे ब्लॉकवर चेंडू करण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू पायावर आदळतोय. चेंडू जाईल लेग बायच्या रूपाने. ही सिंगल रन आणि सिंगलच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट होत आहेत. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 15 धावा झाल्या आहेत. आपण पाहतोय 2 षटक कंप्लीट केले गेले. चला टीम मिटिंग कमी करा प्लीज. आपण पाहतोय अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बेस्टला आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर चांगला चेंडू हाताळला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलंय नित्याने खूप चांगल्या पद्धतीने. तिथून आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला रोखण्यामध्ये प्रयत्न चांगले राहिले आणि इथे जर पाहिलं तर रोहित होता यावेळेस. चांगला प्रयत्न राहिले रोहित कडून. रोहित नित्य आपण पाहतोय आतापर्यंत खूप चांगली क्षेत्ररक्षण त्याने दर्शवलंय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दुर्ग्या ज्याला आपण पाहिलंय क्षेत्ररक्षण करताना यावेळेस समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला अडवलाय. रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. आपण बघतोय षटकातील तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. उलटा चेंडू आहे यावेळेस. वाह कमालीचं क्षेत्ररक्षण यश होता. चांगले क्षेत्ररक्षण केलंय. मी म्हणेन त्यावेळेस जर पाहिलं तर वाटगाव टीमची गोलंदाजी चांगली आहे आणि क्षेत्ररक्षण तितक्याच चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचमुळे जर पाहिलं तर हा संघ थोडासा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत मागच्या टुर्नामेंट मध्ये देखील आपण पहिला हा संघ क्वालिफाय झाला होता आणि त्यानंतर पॅराडाईजच्या सोबत त्यांची मॅच खूप चांगली रंगली होती. इथून आपण पाहतोय हा चेंडू महत्वाचा असेल. षटकातील आपण पाहतोय 5वा चेंडू आहे. हो हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा मिळेल. स्कोर कार्ड जाऊन 1 ने वाढेल. 19 धावा. पुन्हा एकदा बैठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस आपण पाहतोय रोहित या ठिकाणी चेंडूला थांबवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगलच रन्स मिळतंय. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून शेवटचा चेंडू या षटकातील षटकातील शेवटचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा वाह हरीश त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवण्यात यश प्राप्त केलंय. चेंडूवर सिंगल रन्स जरूर मिळेल. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत आहेत आणि धावा 21 21 धावा 21 रन अभी तक स्कोर कार्ड के हुए 3 ओवर की समाप्ति के बाद काफी बढ़िया प्रदर्शन रहा है अब तक। अगर देखा जाए तो वाटगांव टीम का। जय श्री राम वाटगांव टीम। नीचे गेंद अभी भी शेष है इस
इनिंग की। और गेंद के लिए गेंदबाज अगर देखा जाए तो भावेश आए गेंदबाज। दूसरी तरफ अगर देखा जाए तो दीपक अब तक अच्छी खेले। दीपक के बैट से अगर देखा जाए तो दो चौबे और तीन सिंगल जरूर मिलते हुए। आखिरी 6 गेंदें अभी भी शेष है इस ओवर की, इस इनिंग की। भावेश यहाँ पे फिर से एक बार अच्छी यहाँ पे थोड़ी सी फंबल जरूर दिखाई दिया। फंबल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रनों के साथ। स्कोर 4 से आगे बढ़ेगा। 25 रन, 25 रन बने हैं। जरूर रोकने के लिए गए थे जिस तरह से गेंद को पकड़ना चाहते थे, लेकिन रोक नहीं पाए। सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर। एक बार यहाँ पे आउट का चांस था, लेकिन सिंगल रन यहाँ पे बटरते हुए। और हमारे राकेश गुप्ता यानी कि गोलू मैच का लुत्फ उठाते हुए। एक बार सोनू रहेंगे। अब इसकी ये गेंद बहुत ही बढ़िया, लेकिन वहां पे काफी बढ़िया प्रदर्शन, अच्छी फील्डिंग करते हुए इस बार रोकने में कामयाब हुए। और अपनी टीम के लिए 3 रन जरूर बचाए। काफी बढ़िया प्रदर्शन रहा वहां पे। नित्या वहां पे थे, अच्छी फील्डिंग करते हुए नित्या। 69 जर्सी जिस तरह से देखी गई, काफी बढ़िया प्रदर्शन। चौथी गेंद इस बार नहीं रोक पाएंगे। क्या बढ़िया प्रदर्शन। शॉर्ट गेंद थी और शॉर्ट गेंद पे काफी बड़ा प्रहार किया। प्रहार सीधा बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए इस बाउंड्रीज के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 31 रन, 31 रन बनते हुए थोड़ी महंगे साबित होते हुए यहाँ पे 31 रन, 31 धावा झाले. भावेश आपण बघतोय आतापर्यंत थोडस महागड षटक हाताळताना पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला होता आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार आलाय. इस बार फिर से एक बार निकल जाएगी गेंद. इस बार यश थे यहाँ पे, लेकिन कारपेट को रोल करते हुए गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर 4 से आगे बढ़ेगा. इस बार आए 35 रन. अभी भी स्कोर कार्ड के ऊपर आखिरी गेंद अभी भी शेष है. इस आखिरी ओवर की आखिरी गेंद. 4 रन अभी भी स्कोर कार्ड के ऊपर आखिरी गेंद अभी भी शेष है. ओह अच्छी गेंद यहाँ पे फिर से एक बार उड़ाया गेंद को, लेकिन सिंगल ही मिलेगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 35 रन स्कोर कार्ड के ऊपर जीत के लिए. 36 रन बनाने, 36 रन बनाने जीत के लिए. सॉरी, 36 रन हुए जीत के लिए. 37 रन बनाने, 37 धावा बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. चला दोन सलामीचे फलंदाज जागा घ्या आपण आणि फिल्डिंग सजवून घ्या. युवा टाइगर टीम जीत के लिए अगर देखा जाए तो 37 रन बनाने. अच्छे खेले. आखिरी ओवर में अगर देखा जाए तो 15 रन जिस तरह से आए, 15 रन काफी अच्छे रहे युवा टाइगर टीम के लिए. और थोड़ी सी नुकसान करते हुए टीम वानगा को. जिस तरह से 15 रन आखिरी ओवर में चौके जो बहुत ही बढ़िया खेले गए. तो एक तरफ देवा, दूसरी तरफ राहुल, दो बल्लेबाज मैदान के अंदर. बाबा आए हैं गेंदबाजी के लिए. दीपक यानी कि बाबा.
दीपक की पहली गेंद के हाथों से खेला, इस गेंद को सिंगल के साथ जरूर ढकेला। शुरुआत अच्छी रही है टीम युवा टाइगर टीम की, जिस तरह से पहली गेंद डाली। फ्रंट लाइन के गेंदबाज है, अच्छे गेंदबाज जरूर दीपक ने इसके पहले मैन ऑफ द मैच लेते हुए। विल्टर्स गेंद थी, चरण में डाली थी, इस गेंद को खेला और यहाँ पे नुकसान होने की कोई जरूर इस तरह से दौड़े थे देवा, सिंगल के साथ स्कोर यहाँ पे जरूर आता हुआ। फिर से एक बार लेकिन नहीं मिलेगा चांस, आप नहीं ढूंढ पाए इस बार। राहुल तीन गेंदे अभी तक खेले हैं, गेंद में 2 रन बनाने। अभी बढ़िया यहाँ पे गैप ढूंढने में कोशिश और अच्छा गैप ढूंढा, गैप के साथ 4 रन मिलते हुए, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। कुल मिला के 6 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 चेंडू आतापर्यंत झाले, 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। 2 गेंदे अभी भी शेष है इस ओव्हर की। एक बार बाबा बार वाइट इशारा आता हुआ, एक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक बार थोड़ी सी पैरों में डाली थी, इस गेंद को खेला, टिकल जोन की तरफ मोड़ दिया, टिकल के साथ 8 रन बनते हुए। आखिरी गेंद अभी भी शेष है इस ओवर की, देवा है बार चांस लेंगे आखिरी ओवर पे, आखिरी की गेंद पे इस नहीं सिंगल से के साथ स्ट्राइक अपने पास रखते हुए ओवर की होती हुई शुरू यहाँ पे समाप्ति, एक ओवर कंप्लीट होते हुए स्कोर रुकता हुआ 9 रन। तर आपण पाहतोय 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती झाले, चांगली गोलंदाजी नक्कीच दाखवली गेली। चौथ्या चेंडूवर एक चौकार जरूर आला होता, जो अटॅक केला होता, परंतु आता मात्र आपण पाहतोय इथून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 28, 18 चेंडू 28 धावा, 18 गेंदों में बनाने हैं 28 रन। जीत के लिए अभी भी टीम वांदा हो। नीतीश आहे गेंदबाज, दूसरी ओवर पहली गेंद पे अगर देखा जाए तो अच्छी कोशिश वहां पे, ओवर था, अच्छी प्रयास ओवर के द्वारा गेंद को जरूर रोका गया मैदान के अंदर। अरे सीधा रसा मिलता हुआ, हालांकि हल्की सी नरमी है, इसी के कारण अगर देखा जाए तो गेंद थोड़ी सी खराब होती हुई। एक बार राहुल इस बार शूट किया है गेंद को, लेकिन क्या बढ़िया क्या बढ़िया, गेंद को अगर देखा जाए तो फिर से एक बार रोकने में कामयाब हुए। अच्छी फील्डिंग रही अभी तक युवा टाइगर टीम की, और गेंदबाजों को जरूर अच्छी फील्डिंग चाहिए, वही फील्डिंग मिलती हुई इधर की ओर से। पर लेट का खेला, चांस मिला, इस चांस के साथ तो स्कोर आगे बढ़ता हूँ, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। मिला के 15 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी बैटिंग दिखाते हुए यहाँ पे देवा, एक साइड में देवा अगर देखा जाए तो अच्छी बैटिंग करते हुए, इसके साथ राहुल। ये देवा ने अभी तक अगर देखा जाए तो 2 चौके जरूर उनके बैट से आते हुए, एक ऑन साइड रीजन में, एक ऑफ साइड रीजन में, तो अच्छी स्ट्रोक उनका बैट से जरूर मिलते हुए। 30 फिर से एक बार चौथी गेंद, लेकिन यहाँ पे बल्ले का अंदरूनी किनारा जरूर लगा टॉप एज, और गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर, बॉक्स विकेट के रूप में देवा यहाँ पे आउट होते हुए। बड़ा विकेट यहाँ पे मिलता हुआ टीम वांदाव द्वारा। कोई बड़ा विकेट आता हुआ देवा था, और अच्छी सफलता यहाँ पे जरूर हासिल करते हुए नीतीश।
अभी तक अगर देखा जाए तो 4 गेंदें डाली है, 4 गेंदों में चौथी गेंदों में ये अच्छी गेंद जरूर दिखाई दी है। टॉपिच लगा और टॉपिच के साथ बॉक्स विकेट जो मिला। यश आए नए बल्लेबाज मैदान के अंदर, दाहिने हाथ के बल्लेबाज है यश। ये गेंद यश की अच्छी खेल है वहां पे, उभरते अच्छे तरह से यहाँ पे गेंद को पकड़ते हुए सिकल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन। आखिरी गेंद इस ओवर की अभी भी शेष है, दूसरी ओवर मैदान के अंदर चल रही है। बार ओहो अच्छे दीपक ने यहाँ पे पकड़ा गेंद को, कोई रन नहीं मिलेगा ओवर के साथ। यहाँ पे 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर अभी भी रुकता हुआ 16 रन। जीत के लिए अभी भी 12 गेंदें अभी शेष है, 12 गेंदों में चाहिए 21 रन, 21 रन। 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे, 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामागे जर पाहिलं तर 10.5 50च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल. धावा बनवायच्या आहेत 21 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत. इथून पाहतोय आपण एका बाजूला राहुल आणि दुसऱ्या बाजूला यश. सत्ताम आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 3. हा चांगला चेंडू आहे, यावेळेस आपण पाहतोय सरळ टॉस केला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मिळणार नाही, डॉट चेंडू येतोय, एक चेंडू डॉट आलाय. तर यावेळेस आपण पाहतोय सरळ चेंडूला मारला होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय नितीश आहे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूवर कोणतेही रन्स मिळणार नाही, डॉट चेंडू. सिंगल आपल्याला पाहायला मिळाला, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आल्या. याही वेळेस अटॅक केलाय, परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने राहुलला देखील माघारी परतावं लागेल. राहुल बाद. हरीश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 3, म्हणजे इथून 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 20, 9 गेंदों में चाहिए 20 रन. ये अच्छा स्ट्रोक था, लेकिन वहां पे फिर से एक बार ब्रावो मैदान के अंदर अपनी कसरत दिखाते हुए, जिस तरह से फील्डिंग करते हुए, अच्छी फील्डिंग यहाँ पे एक बार रनआउट के रूप में विकेट आता हुआ यश मैदान के बाहर जाते हुए, नए बल्लेबाज मैदान के अंदर भावेश। लेकिन यहाँ पे अगर देखा जाए तो अच्छी गेंद सदाम द्वारा, अच्छी गेंद आती अभी भी, आखिरी गेंद इस ओवर की, और पैरों से गेंद टकराई सीधी विकेट पे जाके, और यहाँ पे भावेश की सॉरी हरीश की बारी यहाँ पे खत्म होती हुई और एक विकेट मिलता हुआ। कब्जा किया है अब तक अगर देखा जाए तो युवा टाइगर टीम ने, जिस तरह से प्रेशर बनाया रखा, अच्छी गेंदबाजी की, अच्छी फील्डिंग की, और उसी के साथ अगर देखा जाए तो जीत की तरफ जरूर जाते हुए अभी भी गेंद शेष है। 6 गेंदों में चाहिए जीत के लिए 20 रन, 6 गेंदों में 20 रन। गेंदबाज ब्रावो आए हैं, बल्लेबाज ने थोड़ा सा नाराज किया, लेकिन इस बार गेंदबाजी में अच्छी प्रदर्शन करते हुए फिर एक बार ऑन साइड रीजन में सिंगल रन आता हुआ। इस बार बॉक्स विकेट रूप में नित्या, यहाँ पे से एक बार विकेट आता हुआ टीम मानगांव। मानगांव की अगर विकेट का अगर बात की जाए तो 5 विकेट अभी भी गंवाए, 5 विकेट नक्कीच घालवल्यात आतापर्यंत मानगाव टीमने. तिथून आपण पाहतोय सिंगल खेळलाय, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत
19 धावा. फक्त आता औपचारिकता शिल्लक असेल कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडू मध्ये जर पाहिले तर 19 ची आवश्यकता होती. तिथून आपण पाहतोय 2 मध्ये शेवटचा चेंडू आहे. यावेळेस आपण पाहतोय चौकार तर आलाय परंतु मॅच जिंकले युवा टायगर टीमने आणि मॅच जिंकले शेवटचं क्वालिफाईड टीम पाहायला मिळते युवा टायगर टीम आणि इथून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.